12चे विद्यार्थी भेटले. आज मॅथचा पेपर होता, तर तुझं नाव सांग आणि तुझ्या कॉलेजचं नाव सांग. प्रतिभा पाटील आहे माझं नाव. माझं कॉलेजचं नाव युनिव्हर्सल आहे. तर आज मॅथचा पेपर होता, एकंदरीत तुला पेपर कसा गेला? मतलब मॉडरेट होता, जास्त टफ नव्हता. सेक्शन डी मध्ये थोडंफार कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन्स वाटत होते. सेक्शन ए बी सी सोपं. किती आउट ऑफ लिहिला पेपर तू? 73 वगैरे लिहिला. तर मित्रांनो, आपल्याला 12वीचा विद्यार्थी भेटला. मित्र, तुझं नाव सांग आणि तुझ्या कॉलेजचं नाव सांग. माझं नाव अथर्व इथपे, मी युनिव्हर्सल कॉलेज. तर आज मॅथचा पेपर होता, एकंदरीत पेपर कसा गेला तुला? पेपर ओके होता, जास्त हार्ड नाही होता. किती आउट ऑफ पेपर लिहिला म्हणजे तू? 65 मार्क्सचा हा का? पेपर कवर झाला सगळं? नाही झाला, आता 65 मार्क्स. टाईम मॅनेजमेंट झालं? नाही, कमी टाईम भेटला. अजून टाईम भेटला असं तर झाला असं. काय केलं तर पेपरच्या म्हणजे 2 दिवस अगोदर रिवाईज काय केलं तर? 2 दिवसाचा टाईमच नव्हता, त्यातला 1 दिवसाची सुट्टी भेटलेली, अजून वेळ भेटली पाहिजे होती. तर मित्रांनो, आज आपल्याला 12वीचे विद्यार्थी भेटले. आज मॅथचा पेपर होता. तुझं नाव सांग आणि तुझ्या कॉलेजचं नाव सांग. माझ्या कॉलेजचं नाव भैरवनाथ आहे आणि माझं नाव गायत्री. ओके. आज मॅथचा पेपर होता, एकंदरीत पेपर कसा गेला तुला? सोपं होतं, मी पण लिहिलं. अवघड होतं. सेक्शन डी जरा अवघड होतं. ओके. किती आउट ऑफ केलं, कवर किती केलं? 50 आउट ऑफ. आपल्याला 12वीचा विद्यार्थी भेटला. आज मॅथचा पेपर होता. मित्र, तुझं नाव सांग आणि तुझ्या कॉलेजचं नाव सांग. माझं नाव अवधूत नागरे, कॉलेज स्वामी. आज मॅथचा पेपर होता, एकंदरीत पेपर कसा गेला तुला? पेपर अवघड गेलो. हो का? किती आउट ऑफ लिहिला असेल पेपर तू? 40-50 पर्यंत. ओके. पेपर कवर झाला का नाही? झालं कवर, पण काय काय क्वेश्चन खूप अवघड काय मी सिद्धांत सुनील पवार, माझ्या कॉलेजचं नाव प्रियदर्शिनी ज्युनियर कॉलेज. आज मॅथचा पेपर होता, एकंदरीत तुला पेपर कसा गेला? मस्त गेला, छान गेला, एकदम उत्कृष्ट होता पेपर. ओके. चांगला काढलेला, सगळं येत होतं म्हणून खुश होता, आनंदी होता. किती आउट ऑफ पेपर लिहिला तू सगळं? 80 पैकी 70 तर लिहून आलेलो आहे, पण कटपीट होऊन सगळे 50 पडतील. पेपरला टाईम मॅनेजमेंट झालं? टाईम मॅनेजमेंट झालं तसं बघायला गेलं तर, पण काही क्वेश्चन सुटले. किती आउट ऑफ लिहिला पेपर? 73 वगैरे लिहिलं. 75. पेपर कवर झाला का? हो झाला, पण एखाद क्वेश्चन सुटला. काय सांगशील एकंदरीत पेपरमध्ये टफ आलेले क्वेश्चन सांगू शकते? जे अवघड होते तुला, जमलेच नाही. इझी आलेले? सेक्शन सी पण इझी. कॉपी करायला चान्स होता? नाही. कसं धरलं होतं पेपर? स्ट्रिक्ट धरलं होता? हो, इन्व्हिजिलेटर स्ट्रिक्ट. ओके. अजून काय सांगशील? वेळेचं नियोजन झालं? हां, म्हणजे ज्यांना होतं, माझं तरी नाहीच झालं. हां. मग सुटले का? वेळ वाढून दिला पाहिजे असं आहे का? हो, एखादा अर्धा तास मॅथला, कारण मॅथला पेपर कॉम्प्लिकेटेड. सो अजून काय सांगू शकते पेपर भेटली पाहिजे. तुझं असं मत आहे की कमीत कमी 2 पेपरमध्ये 2 दिवसाचा डिस्टन्स तरी पाहिजे? कमीत कमी तेवढा तरी पाहिजे. पेपरला कॉपी करायला चान्स होता? नाही, टफ होतं, टफ आहे. तू सकाळी हॉलमध्ये गेल्यानंतर वातावरण कसं होतं हॉलमधलं, काय सांगतो? म्हणजे असं स्ट्रिक्ट वातावरण होतं, सगळी चेकिंग वगैरे झालेली आधी. मग त्याच्यानंतर जे सुपरवायझर असतात तुम्हाला कशा पद्धतीने चेकिंग करतात? काय चेकिंग म्हणजे खिशे वगैरे चेक करतात, काय आहे का नाही. अजून काय सांगू शकतो पेपरविषयी? तुला काय वाटतं? काय नाही, ओके होता पेपर. भेटतील ते भेटतील. तुला टफ झालं? टाईम मॅनेजमेंट झालं? काय झालं? टाईम कमी पडला, कारण मॅथच्या पेपरला टाईम कमी पडतोच ना. काय सांगशील? कॉपी वगैरे करायचा चान्स होता? कसा धरला होता पेपर? पेपर कसा धरला होता सरांनी? स्ट्रिक्ट? मला विचारायचं आहे की तू पेपर आधी काय म्हणजे काय अभ्यास करून काय केलं? काल रिवाईज काय केलं? काल परवा 2 दिवस आलते की गेल्या वर्षाचे पेपरच्या 2 दिवस अगोदर काय काय रिवाईज केलं? सगळे फॉर्म्युला शीट्स. ओके. अजून काय सांगू शकते? ओके, थँक्स.
बेस्ट ऑफ लक नेक्स्ट पेपरसाठी. तुमचा विद्यार्थी भेटला आहे. मित्र तुझं नाव सांगा आणि तुझ्या कॉलेजचं नाव सांग. माझं नाव कृष्ण अरुण मध्ये भैरवनाथ कॉलेजचा विद्यार्थी. माझा बोर्ड राजमाता कॉलेजला होता. ओके. आज मॅथचा पेपर होता. एकंदरीत पेपर कसा गेला? पेपर खूपच सोपा होता आजचा पण. हां का? आणि आजच्या पेपरमध्ये जे CQ जे होते ते आतापर्यंत कधीच ना आल्यासारखे होते. एवढे म्हणजे नवीन सोपे होते म्हणजे. ओके. किती आउट ऑफ झाला पेपर तुझा असून? 80 मार्क पेपर आहे पण आज 2 मार्क सुटले माझे. असं 8 गेल्या वर्षाचे क्वेश्चन आलते म्हणजे गेल्या 2 वर्षाचे क्वेश्चन पेपर आलते रिपीट झालते. क्वेश्चन टाईप असतात त्यात. हां का? सेम तसं चालते. काय 1-2 आले होते. ओके. काय सांगशील अजून? अजून काय नाही, चांगलं गेलं पेपर. ठीक आहे. थँक्यू. टाईम मॅनेजमेंट झालं? टाईम मॅनेजमेंट तेच प्रॉब्लेम झाला ना थोडा. हो का? आता मॅथचा पेपर म्हणजे टाईमचा इश्यू होतो. जास्त द्यावं लागतं. हां. अजून काय सांगशील पेपर विषय? कॉपी वगैरे करायला चान्स होता? नाही हे तेच सांगतो ना स्ट्रिक्ट आहे कॉलेजमध्ये. स्ट्रिक्ट होतं चान्सेस नाही भेटत. ओके. तू केली ती कॉपी? नाही केली. अजून काय सांगू शकतो पेपर विषय? पेपर मस्त होता आमचा. काही विषय नाही. सगळे पास होते असं मला वाटतं. ओके. थँक्यू. विषय सांगू शकतो? आणि इझी गेलेले? नाही इझी म्हणजे काय सेक्शन वगैरे होतं समजा. गेल्या वर्षीचे किंवा त्याच्या आधीच्या वर्षीचे क्वेश्चन रिपीट झालते? सगळे झालेले रिपीटेडच क्वेश्चन. ओके. अजून तुला काय वाटतं सांगा? ह्याला पण येतो. ठीक आहे. थँक्स. बेस्ट ऑफ लक नेक्स्ट पेपरसाठी तुला. काय सांगशील अजून पेपर विषय? टफ आलेले क्वेश्चन सांगू शकतो का? आता क्वेश्चन तर येणार. आता क्वेश्चन येणार. कोणकोणते क्वेश्चन होते सांगू शकतो का? सोपे गेलेले सांगू शकतो? ते आता चांगले गेले. ॲप्लिकेशन लॉजिकचे होते. लॉजिकचं आम्ही 4 मार्काचे करून आलो होतो पण लॉजिकचं 4 मार्काला आलंच नाही. ओके. मॅट्रिक्सचं आलं होतं 4 मार्काला. 2 दिवस द्या अगोदर म्हणजे 1 दिवस तुम्हाला अगोदर सुट्टी होती. त्या 1 दिवसामध्ये तू काय रिव्हर्स केलं तर काय सांगशील? सगळंच आता जे आमचे सर दिनेश सर लाईफ स्टडीवर ते खूप चांगलं शिकवतात. ते डेली घेतात दिनेश सर लाईफ स्टडीवर. तसंच पण दुसरे पण चॅनल आहेत खूप चांगले चॅनल आहेत. दिनेश सरांनी खूप कष्ट घेतले आमच्यासाठी. तसं बघायला गेलं तर पेपर अतिशय सोपा पेपर होता. म्हणजे जे PIQ बघितलं आपण PIQ दरम्यान हा पेपर सोपा होता. सगळे क्वेश्चन टेक्स्टबुकच्या व्हायचं. एक पण क्वेश्चन नव्हता. किती आउट ऑफ पेपर लिहिला तू आता? फुल 80 पेपर कव्हर झाला सगळा? हो पूर्ण पेपर. काय सांगशील पेपर विषयामध्ये? पेपरमध्ये टफ आलेले क्वेश्चन सांगू शकतो? नाही टफ क्वेश्चनच नव्हते काही. जे सगळे होते ते टेक्स्टबुक मधले क्वेश्चन होते. सॉल्ड एक्झाम्पल आणि सॉल्ड. ओके. मग इझी गेलेले सगळे इझी होते तुला? टफ आलेले क्वेश्चन सांगू शकतो का? टफ आलेले क्वेश्चन अवघड आले तुला? तू सॉल्व केलेले क्वेश्चन सांगू शकतो कोणते? एखादा क्वेश्चन तू सॉल्व केलेला सांगू शकतो का? 20 तरी पडतील का? 20 तरी पडतील का? बरं जाऊ दे. ऑप्शनचे होते त्याला हार्ड होते पण आयटमच नाही गेले. काय सांगशील पेपरमध्ये एखादा क्वेश्चन म्हणजे तुला वेगळा दिसला? एक ग्रुप होता ॲज अ डिफरन्शिएशनचा एक ग्रुप होता लिमिट लावून. तो काल शिकवला होता पण माझ्या लक्षात नव्हतं. त्याचा वेगळा वाटला त्यात होय. जरा. मी आयटम तर करून आलो. आता बघू काय होतं. ठीक आहे. पेपरमध्ये जो कॉपी वगैरे होते त्याबद्दल काय बोलशील? नाही आमच्या सेंटरला कॉपी नाही स्ट्रिक्ट होतं आमचं. ओके. सरांनी पेपर कसा धरला होता? सरांनी पेपर कसा धरला होता तुमच्या वर्गामध्ये? धरला होता म्हणजे स्टिक धरला होता नॉर्मल धरला होता? स्ट्रिक्ट होता. ओके. काय सांगू शकतो अजून पेपर विषय? काय नाही पेपर सोपा होता. एक तू क्लासेस लावलेत कुठे बाहेर? हो मी क्लासेस लावलेले आहेत पण सध्याला त्यांनी क्लास बंद केलेले आहेत. सो मग आम्ही ह्याच्यावरनं ऑनलाईन करत होतो. ऑनलाईन म्हणजे बघायला गेलं तर यूट्यूबला. त्याच्यावर यूट्यूबचा फायदा होतो? हो खूप फायदा होतो. आता तुमच्यावर तुम्ही कसं घेता. ठीक आहे. अजून काय सांगू शकतो पेपर विषय? चांगलं गेला. चांगला होता. टफ होता. कॉपी करायला चान्स होता? नाही कॉपी करायला चान्स नव्हता. तू केली होती? तू केली ती कॉपी? नाही आम्हाला आमचं खूप स्ट्रिक्ट होतं. आम्हाला हलूच दिलं नाही जागेवर. ओके. जे वर्गावरती सुपरवायझर वगैरे असतात ते कशी चेकिंग करतात काय सांगतील त्याबद्दल? स्ट्रिक्ट होतं खूप. आम्हाला आता ज्या पोरांनी शूज घातलेले त्यांना शूज काढायला लावले. सगळं एकदम नीट चेकिंग केलं. मॅनेजमेंट खूप चांगली होती तसं बघायला गेलं तर. आणि स्ट्रिक्ट पण होती तसंच पाहिजे. ठीक आहे. थँक्स. बेस्ट ऑफ. पेपरला कॉपी करायचा चान्स होता का? कसा धरला होता सरांनी? पेपर कसा धरला? स्ट्रिक्ट धरला होता नॉर्मल होता?
पेपरला जे सुपरवायझर असतात ते सरांनी चेकिंग वगैरे कशी केली काय सांगशील पेपर आलता एवढं काही नव्हतं म्हणजे फक्त पेपरच्या म्हणजे एक दिवस अगोदर तू कशी रिवाईज केली पेपरची? ॲक्च्युली अकॅडमीला आहे, आमच्या अकॅडमीमध्ये सगळे पेपर घेतले. अकॅडमीचे पेपर टफ होते या पेपरपेक्षा, त्यामुळे हा पेपर काही ठीक चांगला आहे. अजून काय सांगू शकतो पेपरविषयी? अजून काय सांगायचं झालं तर काय PYQ सगळं केलं पाहिजे ज्याला पण बोर्डची एक्झाम द्यायची. कारण आजचा पेपर बघितला गेला तर PYQ म्हणून अर्धा पेपर PYQ म्हणून आणतात. ठीक आहे बरं थँक्यू बेस्ट ऑफ लक नेक्स्ट पेपरसाठी तुला.